पुढची बातमी, अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातल्या आरोपींना 21 एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे। आरोपी अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी, महेश फाळणीकर यांना 21 एप्रिलला शिक्षा सुनावण्यात येणार आहे। आजच्या सुनावणी दरम्यान अश्विनी बिद्रेंचे पती राजू गोरेंनी पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले। केस दाखल केल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी सहकार्य केलं नसल्याचा आरोप राजू गोरेंनी केलाय। तर ज्यावेळी कोणीही न्याय देत नव्हतं त्यावेळी एबीपी माझा आमच्या पाठीशी उभं राहिलं आणि आम्हाला न्याय दिला, अशी भावनाही राजू गोरेंनी व्यक्त केली। कोर्टाने आम्हाला कॉम्पेन्सेशनचा विषय केला। आरोपीकडून आम्हाला कॉम्पेन्सेशनची इच्छा नाही, कारण आमचा गेलेला माणूस येणार नाही। पण मी कोर्टाला हे सांगितलं की जर अश्विनी जिवंत असती, तिनं सर्व्हिस केली असती, त्या मुलीच्या करिअरसाठी ते पैसे उपयोगी पडले असते। त्यापासूनचे जेव्हापासूनची ती नाही आहे तेव्हापासूनचा रिटायरमेंट पगार तुम्हाला देता येत असेल तर तुम्ही तशी ऑर्डर शासनाला करावी, एवढी सडळ मागली जाईल। आणि आम्हाला वाटतं आम्ही जी मागणी केल्या, ती जी प्रेयर केल्या, ती 21 तारखेला फळाला येईल। 9 वर्षानंतर बाबांच्या एफर्ट्स, बाबांनी जे प्रयत्न केले त्याच्यामुळेच इथे कुठेतरी निकाल लागायची शक्यता आहे, नाहीतर तेही झालं नसतं। आणि पोलिसांनी जो हलगर्जीपणा केला आहे सुरुवातीला, तो खूप निंदनीय आहे, कारण खूप क्रूरतेने माझ्या आईला मारण्यात आलं आहे। आणि विचार जरी आला तरी असं शहार येतात अंगावर की कसं झालं असेल, ची काय अवस्था असेल, कारण काही झालं तरी ती माझी आई होती आणि आईची उणीव ही नेहमी भासत राहते। त्यामुळे मला वाटतं की या लोकांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि फाशी व्हावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।